उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात. आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधू भगिनींनी, महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, उमेदवारांच्या सर्व सर्व नातेवाईकांनी, मित्रपरिवारांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुकीची यंत्रणा राबवली. आणि आम्ही पहिल्यापासून, मी तर माझी लाडकी बहीण ह्या योजनेला, जनसन्मान यात्रेला आम्ही सुरुवात केली तेव्हापासून 18 तारखेच्या शेवटच्या सभेपर्यंत मी ठरवलेलं होतं कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. आपण आपला कार्यक्रम सांगायचा. कुणी वाचाळवीरांनी वेगळे स्टेटमेंट केलेलं असेल तर तेवढ्या पुरतं त्या स्टेटमेंटच्या बद्दल आपलं मत काय ते सांगायचं. आणि उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यावर पुन्हा आमचं उद्याचं विजन काय राहणार आहे ते सांगायचं. आणि ह्याच पद्धतीनं आम्ही शेवटपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबवली. मी अनेक मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मला जाता आलं नाही दुर्दैवाने. त्यावेळेस त्यांनी माझी व्हिडिओ क्लिप काढून घेतली 10 मिनिटाची, 12 मिनिटाची, आणि मग ती आम्ही पाठवली. अशा पद्धतीनं मॅक्झिमम मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न एकनाथरावजींनी केला, देवेंद्रजींनी केला, मी केला, प्राईम मिनिस्टरनी केला, अमित भाईंनी केला, इतर दिग्गज नेत्यांनी केला. आणि ह्या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली आणि त्याला चांगल्या प्रकारचं यश आलेलं आपण सगळे बघतोय. वास्तविक बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये एवढं थम्पिंग मेजॉरिटी आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. पत्रकार मित्रांनो, मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस 29पर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही. कारण मिनिमम 29 जागा त्या पक्षाच्या लागतात. जसं मागे पार्लमेंटमध्ये घडलेलं होतं. मला वाटतं 53-54 जागा असल्याशिवाय तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याचं पद त्या ठिकाणी मिळत नाही. अर्थात तो विषय इथला नाही आहे, तो विधानसभेतला, विधान परिषदेमधला विषय, तो तिथल्या तिथं आम्ही त्या ठिकाणी घेऊ. परंतु खूप मोठी जबाबदारी मतदार बंधू भगिनींनी आमच्यावर टाकलेली आहे. आणि ज्या आमच्या 100% आम्ही A+मध्ये धरणाऱ्या जागा, मग डॉक्टर योगेश आमचे क्षीरसागर असतील, सुनील टिंगरेजी असतील, यशवंत माने मोहोळचे असतील, किंवा आमचे दिलीप मोहिते पाटील असतील, किंवा अतुल बेनके असतील, ह्या 5-7 जागा 100% निवडून येण्याच्या कानडे असतील आमच्या श्रीरामपूरचे, असं आम्ही त्याच्यामध्ये बेरजेमध्ये धरलेलं होतं. देवेंद्र भुयार असतील, परंतु त्या जागा दुर्दैवाने आमच्या काही आल्या नाही. परंतु बाकीच्या जागा आमच्या आल्या. आमचा लढवणाऱ्या जागेंच्यापैकी 55 जागा आम्ही लढवल्या. त्या मानाने आमचा स्ट्राईक रेट पण चांगल्या पद्धतीनं राहिला. भाजपचा पण उत्तम राहिला, शिवसेनेचा पण उत्तम राहिला. आणि किरकोळ थोडंसं काही गोष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. पण मला सांगायला आवडेल, जिथं जिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या ती पुरंदरमध्ये झाली, तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला. ती सिंदखेड राज्याला झाली, तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला. आणि पत्रकार मित्रांनो, मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगत होतो की तुम्ही इकडं तिकडं जाऊ नका, आपण सगळे मिळून ताकद लावू. आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो जनाधार आपल्याला मिळाला नाही, जे फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला, विशेषतः आमच्या संविधानाच्या बद्दल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलणार, किंवा मायनॉरिटीच्या मनात भीती दाखवण्याचा जो प्रयत्न झाला, ह्याचा आम्हाला खूप मोठा फटका त्या बाबतीमध्ये बसला. आणि कांदा निर्यात बंदी, ह्या 3 गोष्टीचा, कांदा निर्यात बंदी आम्ही उठवली,